आज आपण बनवणार सुके बोंबीलची चटणी। पहिले तर आपण याला साफ करून घेऊया। आपल्याला अशा प्रकारे हे सर्व साफ करायचे आहे। जसे की जे वरचं मुंडकं आपल्याला काढून टाकायचे आणि आजूबाजूला जे पण आहे ते उडून काढायचं आहे। चटणीसाठी लागणारं साहित्य जसे की आपल्याला 2 टमाटे, 3 कांदे, थोडी कोथिंबीर आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे। बघा तर आपले बोंबील साफ करून कापूनही झालेले आहे। अशा प्रकारे आपल्याला मीडियम साईजचे कापायचे आहे। त्याचबरोबर आपला कांदाही बारीक चिरून झालेला आहे। टमाटा आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्टही आपण केलेली आहे। चला तर मग आपण सुरू करूया बोंबीलची चटणी। चला तर मग आपण सगळ्यात पहिलं गॅस चालू करून घेऊया। आपण कढईही ठेवलेली आहे। आपल्याला पहिले तर बोंबील भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला पहिले बोंबील भाजून घ्यायचे आहे। यामध्ये आपण थोडंसं तेलाची धारी टाकणार आहोत। भाजताना आपल्याला तेल एकदम थोडंसं टाकायचं। मीडियम गॅसवरती आपल्याला बोंबील चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। बघा तर आपले बोंबील छानपैकी लाल झालेले आहे। आता आपण गॅस बंद करूया। पण आता जे बोंबील भाजून घेतलेले आहे ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे 10 मिनिटं भिजायसाठी। पाहत आहात आपण हे बोंबील 10 मिनिटं याच्यामध्ये भिजायला ठेवणार आहे। बघा तर 10 मिनिटं झालेले आहे। आपण याला आता 3-4 पाण्याने धुवून काढूया, म्हणजे जी याच्यामध्ये माती असते ती सर्व निघून जाते। आपल्याला चटणीसाठी थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेलाचा खूप कमी वापर करायचा आहे। तुम्ही पाहत आहात तेल आपलं एकदम गरम झालेलं आहे। तर आपण कांदा टाकूया। कांदा आपल्याला छानपैकी असा लाल होईपर्यंत भाजायचा आहे। तुम्ही पाहत आहात आपला कांदा छानपैकी असा लाल होत आहे। आपण आता त्यामध्ये जे अद्रक लसूण वाटलेलं आहे तेही टाकूया। आपण हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा तर आपला कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे। आता आपण यामध्ये टमाटाही टाकणार आहोत। टमाटे टाकूनही व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊया। बघा तर कांदा आणि टमाटा व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेला आहे। यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया। थोडीशी हळदही आपण टाकणार आहोत आणि हा आपला घरगुती मसाला आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याचप्रमाणे टाकूया। आता आपण हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया, जेणेकरून सर्व मिक्स झालं पाहिजे चांगल्या प्रकारे। आता आपण जे बोंबील धुवून घेतलेले आहे ते पण याच्यामध्ये टाकणार आहोत। बोंबीलही तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊया। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आपण याला 10 मिनिटं वाफेवरती झाकून ठेवूया। अशा प्रकारे आपण याला 10 मिनिटं वाफेवरती होऊन देऊया, जेणेकरून की बोंबील व्यवस्थित शिजले पाहिजे। आपण एकदा बघूया की आपले बोंबील खाली चिटकले तर नाही आहे ना। तर बोंबील खाली अजून तर चिटकलेले नाही। आपण एकदा व्यवस्थित याला हलवून घेऊया। आपण एकदा चेक करूया की आपले बोंबील शिजले आहे की नाही म्हणून बघूया। अजून तर शिजलेले नाही। आपण अजून त्याला 10 मिनिटं वाफेवर ठेवूया। बोंबील अगर खाली चिटकत असेल तर आपण थोडंसं नॉर्मली पाणी टाकू शकतो, जेणेकरून की खाली चिटकले नाही पाहिजे। चला तर मग आपले बोंबील व्यवस्थित शिजलेले आहे आणि आपली चटणीही रेडी झालेली आहे। यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। ज्वारीची भाकरी आणि सुक्या बोंबीलची चटणी खायला तर एकच नंबर लागते। तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।